तर नमस्कार. बघा, सध्या महाराष्ट्रामधलं जे राजकीय वातावरण चाललेलं आहे त्यामध्ये जरांगे पाटलांचं सध्याचं आंदोलन शमवण्याचा प्रयत्न होतोय असे पण आरोप शासनावरती आहेत. आणि त्याबरोबरच आता सध्या लोकसभेचं इलेक्शन येऊन ठेपले काही दिवसावरती, त्याची रणनीती आखणे, आचारसंहितेच्या अगोदर जागा वाटप असतील, काही महत्वाचे मुद्दे असतील, यामध्ये राजकीय पक्ष गुंतलेले आहेत पूर्ण. आणि यामध्येच एक राज्यामध्ये अशी मोठी घटना घडणार आहे. आता आपलं टायटल आहे व्हिडिओचं आजचे, ते आहे की राज्यात मोठी घटना घडणार. प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय केलंय आता, आहे की नाही? बघा, कारण प्रत्येक काही गोष्टीवरनं प्रकाशजी आंबेडकर नेहमी चर्चेमध्ये असतात. त्या गोष्टी नैतिकच असतात आणि त्यामध्ये काही समाजाचं भलं असतं. त्यावरती काही लोक टीका पण करतात. पाठीमागे वागळेने टीका केली होती. असेच काही लोक ज्यांना ते विचार पटत नाहीत, त्यांना वाटतं की हा व्यक्ती आपल्या ताटाखालचं मांजर बनून राहिला पाहिजे. पण कसं आहे, वाघाला मांजर बनायची सवय कधीच नसते. हा वाघा शेवटी वाघ असतो आणि मांजर हे चाटायचं काम करतात. ते गोष्टी बाळासाहेबांच्या अंगामध्ये कधी रुजल्या नाहीत आणि कधी रुजणारही नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले ते निर्णय स्वबळावरती विचारपूर्वक घेतले. कारण बाळासाहेबांकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन एक नैतिकता असणारा वैचारिक मनुष्य म्हणून ते बाळासाहेबांकडे बघतात. आणि अशा वेळेस सध्या की महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू आहे. ती चर्चा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आता महाराष्ट्रामध्ये असं काय करणार आहेत, त्यामुळं पूर्ण एक राजकीय उलटापालट होऊन एक नवीनच समीकरण काहीतरी बनेल आणि एक मोठी घटना घडेल. त्या घटनेची अपेक्षा ही कोणीच केली नाही. समजून घ्या नेमके हे पॉइंट्स काय आहेत, मुद्दे काय आहेत. त्यातून आपल्याला असं वाटायला लागलं की खरंच बाळासाहेब काहीतरी मोठी घटना करणार आहेत. आता पहिले समजून घ्या, पहिली शक्यता, कारण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान आणि स्वाभिमानी माणसं हे जास्ती आहेत आणि त्यामध्ये ते बाळासाहेबांचं नाव आपण वारंवार घेतो. आता पूर्वी ज्यावेळेस बाळासाहेबांनी राहुल गांधीला बोलवलं होतं सभेला, त्यावेळेस गांधी आले नाहीत. अशीच आता काल आजच्या सभेसाठी बाळासाहेबाला आमंत्रण फोन आले, पण त्यांची पुण्यामध्ये सभा होती. ते सभा एक दिवस सुद्धा ते पुढे ढकलू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. स्पष्ट त्यांनी सांगितलं, आमचं हे कारण आहे, आमची हे समस्या, त्यामुळे आम्ही येणार नाही. तुम्हाला असेल गरज तर तुम्ही उद्या आपली सभा ठेवू शकता. या पॉइंटवरून असं वाटतं की बाळासाहेबांना गरज आहे किंवा नाही. ह्याला अजून गोष्ट आहे, काल राऊतांनी बोललो होतं, संजय राऊतांनी बोललो होतं की आमच्या पाठीमाग बाळासाहेब आंबेडकर लागले होते, आम्हाला युतीमध्ये घेऊन या. आणि जगाच्या वेगळी मागणी ही बाळासाहेब करतात. हे काही दोन आक्षेपार्ह गोष्टी राऊतांनी बोलल्या होत्या. त्यामुळे बाळासाहेब नाराज असतील नसतील ह्या त्यांच्या वैयक्तिक गोष्ट, पण ते कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतात. तर या ठिकाणी गोष्टी महत्वाची आहे. आता पुढलं बघा, महाविकास आघाडीमध्ये सामील होणे आणि त्यांच्या अटी. त्यांनी 25 ते 39 मुद्दे मांडले होते. त्याचा मसुदा होता आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं, तुम्हाला आमचे विचार कळले, तुमचे विचार काय आहेत ह्या पुढील पंचवार्षिकसाठी तुम्ही द्या. त्यावरती काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही शांत होते. आणि ज्यावेळेस मिटिंग त्यांच्या ठरल्या, बैठका ठरल्या, त्यावेळेस अधिकृत मान सन्मान जो असायला पाहिजे सहकारी म्हणून, तो बाळासाहेबांना मिळाला नाही. आणि त्यामध्येच बाळासाहेबांनी एक मागणी केली होती की प्रथमतः तुम्ही जागा वाटून घ्या, सीट शेअरिंग करून घ्या, नंतर आपण ज्या जागा हव्या आहेत त्या ठिकाणी आमचं वर्चस्व आहे, ते जागा तुमच्याकडनं आम्ही मिटिंग करून वाटाघाटी घेऊन आमच्याकडे तुम्ही जागा त्या द्या. यामध्ये मला वाटत नाही का यामध्ये गैर असेल. कारण तुम्हाला जर निरपेक्ष आणि तुम्हाला भाजपाला हरवायचं म्हणून तुम्हाला राजकारण करायचं असेल, तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये काही तुम्हाला अडचण नसायला पाहिजे होते. पण तुम्हाला यामध्ये काहीतरी अडचण आली. तुम्ही हेच बोलला की बाळासाहेबांनी जगाची वेगळी मागणी केली. हा एक मुद्दा आहे. हे 2 पॉइंट झाले. आणि 2 आता असे पॉइंट आहेत, हे 2 पॉइंट आपलं असं समजतंय की काहीतरी खरंच असं काय होईल भविष्यामध्ये, त्यामुळं ते पूर्ण राजकीय समीकरण बदलते. बघा, ओबीसी मेळावे, आता ओबीसीचे मेळावे आहेत. सर्वांना समीकरण माहित आहे महाराष्ट्राचं. समीकरण महाराष्ट्राचं नेमकं काय आहे की सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी आपली कंबर खचताना बघत आहात. ठीक आहे. आतापर्यंत जे आंदोलन मोर्चे होते त्यामध्ये एकूणच फक्त एक विषय राहायचा, ते म्हणजे जरांगे जरांगे जरांगे.
आणि जरांगेवरती खालच्या पातळीवर जाऊन पडळकरांनी भुजबळांनी टीका केली होती. हे सर्व पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यावरती कुणी प्रशंसा केली, कुणी निंदा केली. पण अशा वेळेस ह्या आजच्या सभा होती परभणीला काल, त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ता ओबीसीची आहे, मंच ओबीसीचा आहे, प्रॉब्लेम ओबीसीचा आहे, यात असून त्यांनी जरांगे पाटलाविषयी काही असं बोलले, त्यामुळं ओबीसीच्या स्टेजवरती जरांगेंची प्रशंसा होत होती. भाजपाला हरवण्यासाठी जरांगे हा एकमेव, त्यानंतर जरांगे हा शरद पवारांचा सुद्धा बाप आहे, असे काही वक्तव्य मोठे मोठे केले. याचे अर्थ पूर्ण वेगळे आहेत. शब्दशः अर्थ घेऊ नये म्हणून आपण काल यावरती व्हिडिओ आणला होता की बाप हा त्यांनी कोणी अर्थानं बोललेला आहे. ठीक आहे, हे त्यांनी बोलले होते. आणि विषय तर असा येतो, दुश्मनाच्या मंचावर जाऊन दुश्मनांची तारीफ करणं, ह्याचा नेमका अर्थ काय लावायचा? हेच राजकारण नसतं. हे समाजकारण युक्त राजकारण आहे, वैयक्तिक स्वार्थापोटी नाही. चांगला हा नेहमी चांगला असतो. आता समजून घ्या, गुळाचा ढेकूळ आहे, गुळाचा तुकडा आहे एक, तुम्ही त्याला पिठामध्ये गुळवा, तर तुम्ही कुठेही गुळसून टाका, त्याची जी चव आहे, गोडपणा, तो जाणार नाही. ही गोष्ट बाळासाहेबांची. ते कुठेही राहू दे, कुठेही बोलू दे, पण त्यांच्यामधनं नेहमी एक चांगल्याच गोष्टी बाहेर येतात. आणि याचा पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे, एक सॉफ्ट कॉर्नर असं म्हणतं मराठ्यामध्ये की या ठिकाणी मराठ्यांची मूळ मागणी काय माहितीये का? आरक्षण तर आहेच, पण सध्या जे षडयंत्र चालू आहे त्यामध्ये मराठा समाज हा पूर्णपणे सत्ताधाऱ्याविषयी नाराज आहे. आणि ज्या ठिकाणी यांचं गाव समजून घ्या, बारामती हे दोन्ही पवारांचं गाव आहे, त्यामध्ये मराठे म्हणतात की आम्ही ह्या दोघांनाही वोटिंग करणार नाही. बघा, म्हणजे असं समीकरण. सगळ्यात मोठं जे राजकीय एक संवर्ग आहे मराठा, आणि जेवढा जास्त जो मतदार आहे तो मराठ्यांचाच आहे. आणि ते मराठा पूर्णपणे परावर्तित होतोय एका नवीन पक्षाकडे. ही एक धोक्याची घंटा नक्कीच असू शकते महाविकास आघाडीला पण आणि महायुतीला पण. आता पुढला पॉइंट आहे, वाढत्या सभा आणि महाविकास आघाडी सोबतचे धोरण आहेत त्याविषयी. निश्चितच वंचितच्या सभा वाढलेल्या आहेत. 2019ला जेवढी सभा व्हायच्या त्याच्या 4 पटीनं 5 पटीनं नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन प्रत्येक जाती धर्मासोबत त्यांच्या सभा चालू आहेत. त्यामध्ये भटक्या जाती असतील, भटक्या जमाती असतील, हे कोणत्याही त्यांच्या प्रत्येकासोबत जाऊन ते चर्चा करत आहेत. म्हणजे डोर टू डोर यांच्या ह्या सभा चालू आहेत. आणि त्यांना सभेला सुद्धा लाखोंची गर्दी उसळत आहे. यामध्ये यांना पूर्णपणे साथ मिळत आहे, ओबीसीची पण आणि मराठ्यांची पण. आणि ऑलरेडी वंचित मुस्लिम सोबत आहेच बाळासाहेबांच्या. आता एकूणच हे 4 असे पॉइंट आहेत, हे 4 अशा कडे आहेत, त्या कड्यातनं असंच दिसतंय की समुद्राचा अंत कुणीही पाहू शकत नाही. तुम्ही कितीही खाली तुम्ही खोल जा, तुम्ही शेवटला तडफडून मरून जाल, पण तुम्हाला समुद्राचा अंत कुठे तुम्हाला कळणार नाही. असंच एकूण बाळासाहेबांचं आहे. त्यांच्या मनामध्ये काय चाललंय नेमकं, त्यांच्यामध्ये नेमकं पुढलं राजकीय धोरण काय आहे, त्यांना महाराष्ट्राला पुढे वळण द्यायचं कसं, महाराष्ट्राचं राजकीय भविष्य काय आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये सामावून घेतलेल्या आहेत. ते अजून तरी बाहेर आल्या नाहीत. ते ज्यावेळेस बाहेर येतील त्यावेळेस याचा उद्रेक कसा होईल आणि ह्या राजकारणी महाराष्ट्राचे फेस कसे करतील याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एकूणच ह्या पूर्ण गोष्टी बघितल्या, बाळासाहेबांचं क्रेज ओबीसी मध्ये आहे, मराठ्यामध्ये पण आहे. बघा, ज्या वेळेस आपल्या लोकांना आपल्यापासून दुःख त्रास होतो त्यावेळेस नक्कीच तो पर्याय शोधतो, आणि तो पर्याय हा वंचित शिवाय दुसरा असू शकत नाही, असं सर्वांचं जाणकारांचं म्हणा राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा चालू आहे. म्हणून महाविकास आघाडीला वंचितला सोडायचं तर नाही, पण या ठिकाणी स्वाभिमान नडतो, सीट शेअरिंग नडते. आता महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये नेमकं कुठली अशी मोठी घटना होणार आहे हे फक्त बाळासाहेबांवरतीच अवलंबून. आपण एवढं निश्चित आहे, जे काय होईल ते महाराष्ट्राच्या हितासाठी होईल, जे काय होईल जनतेसाठी होईल, जे काय होईल ते लोकशाही वाचवण्यासाठी होईल, आणि जे काही होणार आहे चांगलं होणार आहे, आणि जे काही होणार नाही
ते होणारच नाही. फक्त स्वप्न बघायचे आणि पांघरून घेऊन झोपे जायचं, अशा गोष्टी आहेत. तुम्हाला कोणी याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त तुम्ही बघत आहेत, एका व्हिडिओला आपले 20-20 हजार व्ह्यू येतात, पण सबस्क्राईब कुणी करत नाही. फुकट सेवा असते, कुठले पैसे वगैरे लागत नाही. सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला, लाईक करा. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील, आपले विचार कसे पोहोचतील, तुम्ही याला सहकार्य नक्की करचाल एवढी आशा आहे. सर्वांना माहिती गुड लक. आणि सर्वांना ही विनंती, व्हिडिओ शेअर करा.